शेवटी एकदा जनतेचा रोष झाला ना, मी तर कालच सांगितलं बघा, अजितदादांचं एक नवीन नेटवर्क तयार झालेलं. तरुण वर्ग त्यांच्याकडे जास्त नसायचा त्यांच्या पक्षात, पण थोडा अटॅच झाला आता काही प्रमाणात. आणि त्यांनी जर याच्यात त्याला पाठीशी घातलं, टोळी चालणारा प्रमुख मुकादमच तेवे. त्या खंडण्याच्या, बलात्काराच्या, छेडछाडीच्या टोळ्या प्रमुख तेव चालवतो. त्यांनी पुरी जातीची पण घातली, काय पत न ठेवली त्यांनी. ही टोळी असायला पाहिजे, ती आम्हाला शंका येते की त्यांचं एक मोठं श्रद्धास्थान आहे, तिथं सुद्धा यांनीच त्यावेळेस कलंक लावला. त्यांचा एक मोठा नेता आहे की ज्यांनी दारिद्र्याच्या खाईतून तो समाज वर काढला आणि प्रगतीकडे न्यायचं काम केलं. त्याला सुद्धा जिवंत असताना मरण यातना भोगायला लावल्या. हेच असायला पाहिजे ती टोळी, हीच अशी शंका आहे. आता ती अजितदादाच्या गाड्यात ती टोळी, जे पोरांचा वर्ग ओढात काही अजितदादाकडे झालाय, ते जर या टोळीला, खून करणाऱ्याला, खंडणी मागणाऱ्याला जर वाचवत राहिले, तर हे सगळे पोरं राज्यातले अजितदादांपासून बाजूला येऊन त्यांच्या विरोधात रोष तयार होऊ शकतो. म्हणून त्यांनी सुद्धा वेळीच सावधून या गुंडगिरीचा, या खंडणी मागणाऱ्यांचा, यांचा सगळ्यांचा सफाया करा. एक जण सत्ता चालवत नसतो, त्याच्या जीवावर सत्ता नाही. एकासाठी फडणवीस साहेबाला पण आणि अजितदादांना पण कलंक लावून घेऊ नका, आयुष्यातून उठाल